ज्यांना पुरोगामी म्हणून जे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची लोक आहेत, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला पुरोगामी म्हणून आजपर्यंत माझ्या मातंग समाजाने मत दिलेत। मग त्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाल्यांना मला विचारायचं आहे, अरे तुम्ही स्वतःला तुमचा पुरोगामीचा बुरखाचा फाटलेला आहे, तुम्ही दाखवून दिलाय तुम्ही पुरोगामी नाहीत, तुम्ही खरे जातीवादी आहेत, तुम्ही या गरिबांच्या हक्काला विरोध करताय। म्हणून या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे, फडणवीस साहेबांना देखील सांगायचंय, फडणवीस साहेब आम्ही बीड मध्ये 25,000 लोकांचा मोर्चा काढून तुम्हाला आम्ही शब्द दिलाय, तुम्ही जर उपवर्गीकरण करून दिलं तर येणाऱ्या काळामध्ये आझाद मैदानावरती आम्ही मातंग समाजाचा 1,00,000 लोकांचा मेळावा घेऊन तुमचा जाहीर सत्कार करू, जाहीर सत्कार करू। आणि दुसरंही मला इथून सांगायचं आहे, आता समाजाने आपले देखील डोळे कान सगळे उघडे ठेवा। ज्यांनी ज्यांनी विरोध केलाय तो पुन्हा त्या सभागृहात गेला नाही पाहिजे, याची जबाबदारी समाजाने घ्या, जबाबदारी अजिबात त्याला सभागृहात जाऊ द्यायचं नाही। आमची कुठे गरज आहे आम्हाला सांगा, आम्ही देखील त्या मतदारसंघामध्ये फिरू। आम्हाला माहिती मिळाली, बीडच्या केज मतदारसंघामधून निवडून एससीच्या जागेवर आलेल्या नमिता मुंदडा यांनी देखील विरोध केलाय। पण त्या नमिता ताईंना मला इथून नागपूर मधून सांगायचं आहे, ताई तुम्ही जे केलंय चुकीचं केलेलं आहे। तुम्हाला आमच्या समाजाची मतं चालतात, आमच्या समाजाचे पोरे पुढे गेलेले तुम्हाला चालत नाहीत का? याचा जबाब तुमच्या घरावर मोर्चा काढून आम्ही काय विचारणार, तुमच्या घरावर मोर्चा काढून। म्हणून या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे, मुख्यमंत्री साहेब तुम्ही कुठल्याही दबावाला बळी न पडता उपवर्गीकरण जाहीर करून टाका। तुम्ही जर उपवर्गीकरण जाहीर केलं तर 2029 मध्ये शेड्यूल कास्ट मधला हा 2 नंबरचा समाज आज तुमच्याच गावातून हा राजेश घोडे तुम्हाला शब्द देतोय, तुम्ही जर उपवर्गीकरण लागू केलं तर या नागपूर मधून आज तुम्हाला मी शब्द देतो, 2029 मध्ये आम्ही जीवाचं रान करू आणि तुमचं सरकार आणण्यासाठी काम करू, तुमचं सरकार आणण्यासाठी काम। परंतु तुम्ही ते केलं पाहिजे, आणि तुम्ही जर हे केलं नाही तर 2029 मध्ये तुमचा टांग्या सुद्धा हा समाज पलटी केल्याशिवाय राहणार नाही। जसे आता राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा सुद्धा टांग्या पलटी होऊन सगळे घोडे फरार झालेत, तसंच उद्या 29च्या विधानसभेला सुद्धा भाजपला त्यांचा टांग्या जर पलटी होऊ द्यायचा नसेल आणि घोडे जर फरार होऊ द्यायचे नसतील तर त्यांनी उपवर्गीकरण करावं। त्यांनी जर उपवर्गीकरण केलं तर हा समाज तुम्हाला मत देईल, आणि तुम्ही जर उपवर्गीकरण नाही केलं तर हा समाज तुमच्या विरोधात माणसं आमचे उभा, आम्ही मांगाचे लोक उभा करू आणि तुमच्या विरोधात उभा टाकू। हा आमचा एल्गार आहे। म्हणून आमचा जो आम्ही सांगतोय, आम्ही फक्त आमच्या एकट्या जातीसाठी भांडत नाही आहोत, तर आम्ही लाभ वंचित सगळ्या जातीसाठी भांडतोय। आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला बाबासाहेबांचा सामाजिक न्याय अजून मिळालेला नाही आहे, तो सामाजिक न्याय आम्हाला मिळाला पाहिजे। आणि तो सामाजिक न्याय आम्हाला मिळवायचा असेल तर माझ्या समाज बांधवांना माझी विनंती आहे की आता आपल्याला घरात बसून काही मिळणार नाही। अण्णाभाऊ साठे सांगतात, मला रडगाणे मान्य नाही, मला आक्रोश मान्य नाही, मला लढा मान्य आहे। आम्हाला लढावा लागेल, आम्हाला लढत असताना असा विचार करावा लागेल, आम्हाला चलत असताना आमच्या चालण्यामध्ये माज दिसला पाहिजे, आमच्या बोलण्यात माज दिसला पाहिजे, आमच्या चेहऱ्यावर माज दिसला पाहिजे। यावेळेस तुमच्या सगळ्या एकूण लोकांच्या चेहऱ्यावर माज दिसेल, त्याच वेळेस या सरकारच्या छाताडात धडकी भरेल, आणि ती धडकी जर भरवायची असेल तर येणाऱ्या काळामध्ये एक प्रचंड एक मोठा मोर्चा देखील मुंबईला करण्याचं आपण सगळ्यांनी